आमरण उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले हे आक्रमक झालेत। सरकारवर आणि प्रशासनावर बोचक टीका करत आज 29 दिवस उलटूनही प्रशासनाला आणि सरकारला लाज वाटत नाही असा थेट आरोप विनोदभाऊ भोसले यांनी सरकारवर केलाय। ज्या अधिकाऱ्यांनी विनोदभाऊ भोसलेंना केबिनच्या बाहेर काढलं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहणार। जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरती थेट हल्लाबोल जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी हे आहेत की नाही असा थेट प्रश्न विनोदभाऊ भोसले यांनी उपस्थित केला। जिल्हा परिषदेचे सीओ यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात यावं, घरचा राग सामान्य जनतेवर काढू नये असा कानमंत्र देखील देण्यात आला। आमचा वाद संबंधित अधिकाऱ्यांसोबत नसून त्या खुर्चीवरचा आहे। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली जात आहे। आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट देखील महाराष्ट्रातून आक्रमक होताना दिसून येत आहे। दलित आदिवासी क्रांती दलाच्या वतीनं रास्ता रोकोचं आवाहन प्रशासनाला करण्यात येत आहे। कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन स्वतः जबाबदार असेल असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय। नाशिकमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन स्त्री परिचारिका अंशकालीन महिलांच्या संदर्भामध्ये व संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईच्या संदर्भात लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवली जात आहे। महाराष्ट्रामध्ये अंशकालीन अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या पगार वाढीच्या मुद्द्यासाठी गेल्या 13 तारखेपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर उपोषणाला बसलेला आहोत। आणि या ठिकाणी गेंड्याचं कातड्याचं सरकार आम्हाला सांगायला असं वाटतं या सरकारचं देखील आमच्याकडे लक्ष नाही। अरे गेल्या एवढ्या दिवसापासून 1 महिना झाला या ठिकाणच्या माय माऊल्या या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि एक गेंड्याचं कातड्याचं सरकार कोणत्या तरी बिळात जाऊन बसलेलं आहे। आणि जळगावचा जो अधिकारी गेल्यानंतर आम्हाला त्याच्या कॅबिनमध्ये आम्हाला विचारणा करतो, आमचा सगळा बॅकग्राऊंड ऐकल्यानंतर आम्हाला त्याच्या कॅबिनमधून हुसकावण्याची भाषा करतो। अशा अधिकाऱ्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही राज्य शासनालाच नव्हे तर केंद्र शासनाला देखील करत आहोत। आम्ही काय गुन्हा मागितलेला आहे त्या अधिकाऱ्यांकडे ज्या अर्धवेळ म्हणून काम करतात, गेल्या 30 रुपयापासून 50 रुपयापासून काम करतात, त्यांचे पगारवाढ करतो। पगारवाढीसाठी इथं बसलेला आहोत, यांना एक आयडेंटिटी कार्ड द्यावं, त्यांच्या वास्तवात त्या ठिकाणी कामाला लावावं। कोरोना काळामध्ये या भगिनींना काम केलेलं आहे, यांच्या वेतनवाढीसाठी आम्ही मागणी करतो। काय गुन्हा करतो आम्ही या महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगून द्यावा आणि तुमच्या यांनी जर काम होत असेल तर तेही आम्हाला सांगावं। आमच्या ज्या मागण्या या राज्य शासनाने ज्या स्त्री परिचारिका महिला ज्या आहेत, तो अर्धवेळ म्हणून यांना तो शब्द लावला जातो, हा शब्द काढून यांना अटेंडन्स मदतनीस हा शब्द देण्यात यावा आणि ही मागणी राज्य स्तरावरती चालू आहे। मग जर त्याची समिती गठीत झालेली होती, मग या अधिकाऱ्यांना द्यायला काय अडचण आहे रे बाबांनो? आज यांचं वय झालं, पगार किती आहे? 3000 रुपये। मला सांगा, चला ठीक आहे, आज यांचे मुलं यांचा सांभाळ करतात, उद्याकडे जर यांच्या मुलांनी यांचा सांभाळ केला नाही तर यांना कोण देणार? याच्यासाठी यांना पेन्शन देण्यात यावी ही देखील मागणी आम्ही राज्य शासनाकडे करत आहोत आणि इथून पुढे देखील करणार आहोत। राज्य शासनाने तात्काळ निर्णय घेण्यात यावा। आज 29वा दिवस उजडलेला आहे, उद्या 30वा दिवस उजडेल। अरे हे गेंड्याचं कातड्याचं सरकार कुठल्या तरी बिळात जाऊन लपतो। या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आम्ही आवाहन करतो, आमच्या मागण्या तुम्हाला विचारात घ्यावा लागेल आणि जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या विचारात घेणार नाही तोपर्यंत माझा आम्ही हटत नाही अशा प्रकारचा इशारा देखील यांना आम्ही देतो। आणि या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आणि या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील आम्ही अपील करतो, आपले अधिकारी पहिले सांभाळा।
उद्या जर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर या जिल्हा परिषदेचे अधिकारी हे स्वतः जबाबदार राहतील, अशा प्रकारचं आव्हान देखील आम्ही देतो। आम्ही संयमाची भाषा ठेवून भारतीय संविधानाच्या तत्वाने या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं आहे आणि हे भांडगुळ अधिकारी चाले आम्हाला हिणवतात, आम्हाला बोटं लावतात। आमची संयमाची भाषा आम्ही सोडलेली नाही आणि वेळ पडली तर आमच्या संघटनेचे कार्यकर्ते तुमच्या कार्यालयामध्ये घुसून मग तुमच्या तोंडाला काळं लावलं तर असं म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली। अजिबात नको। तुम्ही आम्हाला तुमच्या कॅबिनमधून हाकलवता, असला कसला माल झालेला आहे तुम्हाला। आम्ही अनुसूचित जाती जमातीचे आहो म्हणून आम्ही अनुसूचित जाती जमातीचे असल्या कारणास्तव जर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये हाकलत असाल तर तुमच्यावरती भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई करण्यात यावी, ही मागणी आम्ही ठेवतो आणि या मागणीच्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं, हीच मागणी आम्ही ठेवतो आणि काम करतो। महाराष्ट्र वार्ता 24/7 न्यूज संचालक विनोद भोसले।